शकुंतला विनायक माटे आत्तापर्यंत मोरया शिक्षण संस्थेच्या सर्वेसर्वा संस्थापक हयात विश्वस्त एक यशस्वी योद्धा आणि शिक्षण तज्ज्ञ भाषा तज्ज्ञ असे अनेक गुण आत्तापर्यंतच्या प्रवासात आपण सगळ्यांनी पाहिले. पण एक दुसराही एक खूप मोठा पैलू आहे बाईंच्या व्यक्तिमत्वाचा की त्या जे काही करतात ते अत्यंत आपुलकीच्या जिव्हाळ्याच्या भावनेतनं करतात. आज माझ्यासारख्या मानसकन्येला पण त्यांचा आधार भक्कम वाटतो. आता मला एक असं इंद्रायणी विचारावंसं वाटतं की काही असा एक तुझा वारंवार आरोप असतो आमच्या लाडक्या बाईंवर की मोरया शिक्षण संस्था ही बाई तुमची पहिली मुलगी आहे. का बरं तू आमच्या बाईंना असं सतत बोलत असते? ते खरं तर गमतीने आहे, कारण मोरया शिक्षण संस्था खरं तर संस्था नाही पण माटे शाळा आपण म्हणूया की ती बाईंच्या पहिल्या मुलीच्या जन्माबरोबर शाळा सुरू झाली. कदाचित एखादा महिना आधीच असेल, दसऱ्याला. त्यानंतर श्रुतीचा जन्म झाला आणि 70 साली माझा जन्म झाला तेव्हा संस्था सुरू झाली. संस्थेची स्थापना झाली. म्हणजे म्हणून आम्ही असं म्हणतो की गमतीने म्हणतो की आम्ही तिघी नंतर होत आणि बाईंची पहिली मुलगी शाळा आहे. पण असं काही नाहीये. बाईंनी तिन्ही मुलींना सुद्धा तितक्याच काय म्हणूया आत्मीयतेने म्हणण्यापेक्षा तितक्याच चांगल्या शिकवण देऊन एक आम्हाला मोठं केलेलं आहे. आम्ही तिघी बहिणी होतो तरी आम्हाला असं कुठेही मुली आहोत म्हणून कोणतंही बंधन आमच्यावरती नव्हतं. मुद्दा आहे की तुम्ही मुली असून माझ्या मते मी साक्षीदार आहे या घटनेची, किंवा मी माझ्यासारख्या आज मंजिरी भिडे असेल, गुणवंती जैन असेल, मी होते, प्रतिभा कुलकर्णी माझी बहीण होती, आम्ही समर्थ बंगल्यामध्ये मला व्यवस्थितरित्या आठवतं की आपण अनेक संध्याकाळ खेळलेलो आहोत आणि त्यावेळी माटेबाईंचं आपल्यावर बारीक लक्ष असायचं. त्यामुळे हा आरोप तू कसा काय करते? जरी लाडी आरोप नाहीये, तो ऍक्च्युली आरोप नाहीये. उलट आम्हाला असं म्हणायचं आहे की त्यांचं डेडिकेशन जे आहे की कार्यामध्ये स्वतःला झोकून देणं हे त्याच्यामधनं दिसून येतं. की घर तर त्यांनी तितक्याच ताकदीने सांभाळलेलं आहे, प्रश्न पण म्हणजे तितक्याच ताकदीने त्यांनी संस्था पण मोठी केलेली आहे. म्हणजे दोन्ही डगरींवरती त्यांनी बॅलन्स केलं, दोन्ही आघाड्यांवरती त्यांनी समर्थपणे काम केलं. म्हणजे त्यावेळी आम्हा खेळणाऱ्या मुलींवर बाईंचं बारीक लक्ष असायचं की मुलींना तुम्ही पाणी पिलात का, बाईंचा वर्ल्ड फेमस पौष्टिक लाडू खाऊन आम्ही खेळवायचो मनसोक्त. आणि एक होतं की असं नुसतंच खेळलेलं तिला आवडायचं नाही, बरोबर ना? ती आम्हाला नेहमी सांगायची. म्हणजे आमच्या घराच्या समोर बॅडमिंटन कोर्ट बाईंनी आखून दिलं होतं पहिलं आम्हाला. बाई ह्या अत्यंत उत्तम खेळाडू आहेत. बाई स्वतः स्विमिंग चॅम्पियन म्हणून बाईंनी चॅम्पियनशिप मिळवली. मला सांगावंसं वाटतं की दादरमध्ये जेव्हा, बरोबर आहे ना, तुम्ही सांगता का थोडंसं? दादरमध्ये वनिता समाजच्या शेजारी जो स्विमिंग टँक आहे त्या टँक वरती मुलींना दुपारची वेळ असायची बरोबर. तर तिथे आम्ही सुट्टीमध्येच, अर्थात रविवारी आणि सुट्टीच्या दिवसात आम्हाला वडील पाठवायचेच. आणि तिथे माझी बहीण धाकटी ती त्या शॅलो वॉटरच्या पायऱ्यांवर बसून राहायची. ती कधी पाण्यात उतरायची नाही, तिला भीती वाटायची. आणि मी मात्र सगळ्या टँकभर उत्तम पोहणारी म्हणून प्रसिद्ध होते. आणि स्प्रिंग बोर्ड जे असतात त्याच्या 4थ्या स्प्रिंग बोर्डवरनं डाईव्ह घेणारी मी एकटीच मुलगी होते. वाव, खरंच माझ्यामध्ये बाई तुम्ही बॅडमिंटन पण अतिशय उत्तम खेळायचं. अगदी अगदी मी पाहिलेलं आहे बाईंना. आमच्या बरोबर सुद्धा त्या म्हणजे आम्हाला शिकवलं. आत्ता माझं बॅडमिंटन खेळणं थांबलं, पण म्हणजे आम्हाला आवडायचं बॅडमिंटन खेळणं, खो खो, कबड्डी. स्विमिंगच्या वाटेला मी कधी गेले नाही, पण म्हणजे ते सगळे बऱ्यापैकी गुण सगळे माझ्यामध्ये, आदितीमध्ये आमच्याकडे आलेले आहेत. रादर मी म्हणेन माझ्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजे ऋत्विककडे बाईंचे हे सगळे गुण खूप जास्त आले. आणि इथे मला अगदी सांगावंसं वाटतं की ऋत्विकसाठी टेबल टेनिस ती स्वतः टेबल त्यांनी खरेदी केलं आणि तिथे आमच्या जुनं घर जे आहे तिथे वरती ते टेबल टेनिसचं टेबल त्यांनी ठेवलेलं होतं. कारण
ऋत्विक त्याचं कोचिंग घेत होता आणि तो खेळत होता आणि त्यांनी खरंच त्याचं सोनं केलं ऋत्विकनी. म्हणजे तो शाळेमार्फत त्यांनी ज्ञानप्रबोधिनीमध्ये तो होता, त्यांनी रिप्रेझेंट केलं होतं स्टेटला. शाळेमार्फत तो तिथपर्यंत गेला सोलापूरला होता, पण तो कुठेतरी सोलापूरलाच गेला होता. तर आता सुद्धा तो सगळे स्पोर्ट्स खेळतो. म्हणजे आमच्या घरात तर आम्ही मे महिन्यात म्हणायचो की कॅरम, त्याच्यानंतर बुद्धिबळ ह्याचे डाव चालायचे. सगळे आम्ही ते खेळायचो. आणि त्याच्यात बाई तर कॅरमच्या पण चॅम्पियन आहेत ना. हो, बाईंबरोबर कॅरम खेळायला फार मजा येते, आम्ही खेळलेलो आहोत. आणि अजूनही त्या म्हणजे राणीचा पिच्छा सोडत नाही. पण म्हणजे असं आहे की बाई इंद्रायणी, तू आपली पिढी तर जाऊच दे, परंतु बाईंचं पुढच्या ऋत्विकच्या रूपाने असेल, आदितीचा मुलगा यश आहे, आपल्या श्रुतीताईच्या दोन्ही कन्या आणि मुलगा श्वेता, श्रद्धा आणि अमेय. ह्या सगळ्यांवर बाईंचं सारखंच प्रेम आहे, सारखंच लक्ष आहे. आणि त्या पिढीनेही त्यांच्यातले गुण विकसित करावे हा बाईंचा अजूनही अद्यापही सतत आग्रह असतो. हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि बाईंचं म्हणजे हा तुझा आरोप तर आता तू आता मागे घ्यायला हरकत नाही जाहीररित्या. आरोप नाही तो, मी परत तेच सांगते, तक्रार आहे लाडी असं म्हणूयात आपण. तो आरोप नाहीये. आणि मला आणखी थोडस म्हणजे बाईंशी आपण मगाशी जसं गप्पा मारत होतो तसं बोलताना आणखीन एक सांगावं असं वाटतं की त्या एक उत्तम नेता आहेत, प्रश्नच नाही. बाईंचा नेहमीच मगाशी पण थोडासा उल्लेख झाला तसा बाई अत्यंत अत्यंत विनम्र आहेत. बाईंना कुठेही त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या पदाचा गर्व नसतो. बाई लहान थोर या मुलांशी किंवा व्यक्तींशी, कुठल्याही पदावरची व्यक्ती असू देत, झाडूवालीपासून क्लास 1 ऑफिसर पर्यंत बाई सारख्याच विनम्रतेने बोलतात. हा त्यांचा गुण मला प्रचंड आवडतो. अगदी मी तो प्रयत्न करणार आहे की मी तो अंमलात आणावा. नंतर बाई लिडरशिप आहे आणि बाईंमध्ये एक खूप गुण की कोणीही व्यक्ती समोर आली की बाई त्याच्यातला कसा कोण जाणे पण उत्तम गुण हेरतात. म्हणजे जे पॉझिटिव्ह आजकाल ज्याची हे खूप लाट आली आहे की पॉझिटिव्ह बघा, पॉझिटिव्ह बोला, आणि त्याचा सुरुवात बाईंनी केव्हाच केलेली आहे की फक्त बाई म्हणतात चांगले गुण व्यक्तीचे पुढे आणा, आणि आपोआप ती व्यक्ती पण मग तेच गुण विकसित करत जाते. बरोबर. ह्याचं उदाहरण आपल्या शाळेतले अनेक गुणवंत शिक्षक आहेत की ज्यांना बाईंनी पारखून घेतलेलं आहे आणि त्यांना घडवलं आहे. म्हणजे अगदी माझ्यापासून, म्हणजे मी शाळेत यावं का नाही, शिकवावं का नाही, मी थोडस असं जरा लडखडत होते की काय करू काय करू. आज आपण जेव्हा आम्ही बाहेर बघतो, बोलतो किंवा मोरया शिक्षण माटे शाळा हा विषय निघतो, पटकन विद्यार्थ्यांच्या तोंडातून माटेबाई हा शब्द ज्या आपुलकीने जिव्हाळ्याने येतो. 1 to 1 बाईंचं प्रत्येक विद्यार्थ्यांशी नातं होते, संबंध होता किंवा बाई खूप विद्यार्थ्यांना नावाने ओळखायच्या आणि खूप विद्यार्थ्यांना शिस्त सरळ पण केलेलं. अनेक विद्यार्थ्यांच्या आया आज घाईवरून सांगतात की घरामध्ये मोठी व्यक्ती जशी असावी तसं आम्ही बाईंकडे तक्रारी घेऊन जायचो की बाई हा असा असा वागतो किंवा ही अशी अशी वागते, आणि बाई त्याला अत्यंत उत्तम समुपदेशन करायचे. बरोबर. आणि ते पण नकळत करायच्या की ते समजायचं पण नाही की बाईंनी त्याला काही समजून सांगितलंय त्या व्यक्तीला. हा बाईंचा एक खूप मोठा गुण आहे. आणखीन एक पण गुण आहे तो म्हणजे बाई उत्तम नाट्यलेखन करतात. त्याविषयी तुम्ही सांगता काही थोडस? नाट्यलेखन हा माझा आवडीचा छंद आहे. माझ्या डोक्यात सारखं काहीतरी चालू असतं आणि ते नाट्य स्वरूपात उतरावं. आता सुद्धा 17 तारखेला आपला जो कार्यक्रम व्हायचा आहे तो कसा असावा, याचे सारखं नाटकाच्या स्वरूपात ते कसं सादर करता येईल, काय करता येईल, हे डोक्यात चालू असतं. तर नाट्यलेखनामध्ये अगदी सोन्याचा पिंजरा, एखाद्या समोर येणाऱ्या मुलाच्या कडे बघून ती भूमिका लिहायची, असा एक माझा पूर्वीपासूनचा लेखनाचा मोड आहे. म्हणजे त्या दृष्टीने मी नाटकं लिहिली. सोन्याचा पिंजरा झालं, बालकृष्ण लीला. बालकृष्ण लीला हे काय नवीन नाटक नाहीये, पण ते त्या मुलांमध्ये संस्कृतमध्ये लिहिलं.
आणि म्हणजे आणि ट्रान्सलेट केलेलं नाही, ओरिजिनल लिहिलंय. लिहिलेलं संस्कृत मध्ये बाईंनी ते नाटक लिहिलेलं आहे, बालकृष्ण लीला. बर. आणि ते राज्य नाट्य स्पर्धेला आम्ही पहिलं लिहिलं आलं होतं. अरे बाबा. म्हणजे पण बाईंनी असं मी तुमच्या कविता सुद्धा वाचलेल्या आहेत. नाही, तशी माझी प्रतिभा फारशी नाहीये कविता लिहिण्याकडे. कल तुमची नाहीये. प्रतिभा इथे आहे. इथे आहे. तेव्हा कल नाहीये. पण उत्तम दिग्दर्शक त्या आहेत नक्कीच. की काय हवंय कुठल्याही म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे त्याच्यामध्ये मला वाटतं काय आपल्या पाहिजे शाळेच्या स्नेहसंमेलनात त्याचं प्रतीक दिसतं. प्रतिबिंब नेहमीच दिसतं अगदी, की अगदी. बाईंचे सर्वस्वी त्याला मार्गदर्शन असतं की काय सादर करायचं किंवा एखादा कार्यक्रम पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही तो पहिल्यांदी कागदावरती उतरवा, तो नीटपणे आखा, त्याची योजना करा आणि मगच तो अंमलात आणा. मग त्याचं हे एक हे त्यांनी म्हणता येईल ना फलित घडी बसवून दिलेली आहे आज आम्हाला. आपण बाईंचा अभ्यासाव्यतिरिक्त ह्या एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटीजवर जो भर होता त्यामधनं आज मुक्ता बर्वे असेल, समीर विद्वांस असेल, यांच्यासारखे अनेक प्रतिथयश दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्र्या शाळेला मिळालेल्या, शाळेने दिल्या आहेत. हो. याच्या मागे निश्चित आपल्या माटेबाईंचं श्रेय आहे. माझं थोडस श्रेय आहे, नाही असं नाही, कारण त्यांना हेरून तशा तशा भूमिका द्यायच्या, हे माझं श्रेय पण बाई, आहे. बीज तिथे पण रोवलं गेलं. त्या मुलांच्या अंगी असलेले गुण हे आहेत मुळातले, आणि मग ते आपण हेरतो आहोत, ही जाणीव मात्र मी कायम ठेवते. म्हणजे त्यांना मी गोळ्याला आकार दिला नाहीये, मुळात त्याचा आहे, फक्त त्याला थोडंसं त्याचे कंगोरे काय असतील तेवढे बाजूला करण्याचं काम मी केलं होतं. पण ती मुलं ही गुणी होती आणि त्यांच्यात जे गुण आहेत ते ओळखून त्यांना तशा भूमिका देणं हे माझ्या म्हणजे काय म्हणतो आपण रक्तात आहे. खेळात सुद्धा आपल्या शाळेतले अनेक विद्यार्थी खूप पुढे हो, आहेत. हो. आज योगामध्ये आपल्या विद्यार्थी अजून आहेत. म्हणजे पांढरे सर किंवा खेळाचे जे शिक्षक आहेत, पीटी शिक्षक, ते अशी आठवण सांगतात की जेव्हा विद्यार्थी खेळायला घेऊन जायचे ते आणि जिंकून जेव्हा परत यायचे तेव्हा बाईंकडे आल्यानंतर काहीतरी त्या विद्यार्थ्यांच्या हातावर ठेवल्याशिवाय बाईंना समाधान वाटायचं नाही. कारण तो जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण त्या उत्तम खेळाडू आहेत. म्हणजे सगळेच खेळ, त्या कबड्डी आहे, खो खो आहे, त्याच्यानंतर बॅडमिंटन आहे, हे सगळे तर उत्तम रीतीने खेळू शकतात त्या. अरे मी तेच काय युनिव्हर्सिटीमध्ये मी चॅम्पियन होते सगळ्या खेळांमध्ये. हो. आणि म्हणजे SNDT युनिव्हर्सिटीला मी होते. हो. तर त्यांच्या ज्या सगळ्या इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धा व्हायच्या, म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटी असो, आमकी असो, दुसरी कुठली जामिया मिलियापासून सगळ्या युनिव्हर्सिटीज भाग घ्यायच्या. तर त्याच्यामध्ये जिथे जिथे स्पर्धा होतील तिथे सगळीकडे मला जाण्याचा योग आला, संधी मिळाली असं जे मी मी म्हणते म्हणेन. इंद्रायणी, once the leader, always leader. अगदी. आणि जे आता मी कॉलेजमध्ये जेव्हा गेले त्यावेळेला आमचे प्रिन्सिपल होते फाटक म्हणून. हो. मुलींचं कॉलेज, बर. मुलींसाठी युनिव्हर्सिटी, आणि काही काही खेळाच्या सुविधा नाहीत, असं नाही तसं नाही, नकार घंटाच असायची सगळी. फक्त त्यांचा फोकस काय होता की मुलींनी अभ्यास चांगला केला पाहिजे. बर. आम्ही त्यांच्याकडे काही विचारायला गेलो की ते अभ्यास करा, अभ्यास करा, काहीतरी काय घेऊन येता माझ्याकडे, असं ओरडायचे. मग हळूच त्यांना, सर आपण मुलींसाठी कर्व्यांनी हे सुरू केलं आहे, मुलींसाठी अमुक आहे, मुलींसाठी आहे, मुलींची सगळ्या प्रकारे उन्नती व्हायला पाहिजे म्हणून आपलं कॉलेज आहे का नाही, मग आपल्या कॉलेजमध्ये NCC का नाही. ते म्हणे कोण आहे NCC घ्यायला, आपल्याकडे कोणी नाहीये. म्हटलं आहे ना, आपली PT इन्स्ट्रक्टर जी होती ती माझ्या मैत्रिणीची बहीण होती, बरं. मुनीम म्हणून. बर. तर तिला आपण तिला घोड्यावर बसवलं होतं म्हणजे बाई, तेव्हापासूनच हे बाई लीडरशिप असायची की आपल्याला हे हवं आहे, म्हणजे ते कसं मिळवायचं आणि कोणाकडनं हे आपल्याला समजलं पाहिजे. तर तिला मग याला पाठवलं, NCC इन्स्ट्रक्टर म्हणून पाहिजे ना, मग ती आहे ना, तिला पाठवा ना ट्रेनिंगला पाठवा. 3 महिन्याचं तर ट्रेनिंग असतं. तर शेवटी त्यांनी पाठवलं. मग ते एकदा झालं. मग आम्हाला फक्त 5च मुलींना त्यांनी पहिल्यांदा दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये जा आणि तुम्ही जॉईन व्हा NCCला म्हणून परवानगी दिली. मग त्या 5 मुलींनी आम्ही त्यांचं सोनं केलं
फुरसुंगीला जे ग्लायडर सेंटर आहे हो. ते ग्लायडिंगचं उड्डाण सुद्धा आम्ही 5 मुली त्याच्यामध्ये होतो. बापरे. पहिल्या एनसीसीतल्या 5 मुली म्हणजे तुम्ही ग्लायडिंगही केलेलं आहे. ग्लायडिंग केलंय. आणखीन दिल्लीला वगैरे तर काय खूप वेळाला जायचा एक योग तुम्हाला आलेला आपले जे होता. पंतप्रधान तत्कालीन नेहरूजी यांच्या हो. हस्ते एक सन्मान पत्र मिळालं बाई, हो. त्याची एक आठवण सांगा. आहे ना की इंटर युनिव्हर्सिटी जी नाटकं असायची, हो. युथ फेस्टिवल, हो. युवक महोत्सव, बरोबर. त्या काळात खूप गाजायचा आणि सगळ्या ठिकाणची सगळ्या युनिव्हर्सिटीज दिल्लीमध्ये भाग घ्यायच्या त्या युवक महोत्सवात. तिथे स्वप्न नावाचं नाटक आमच्या विद्यार्थिनींनी आम्ही बसवलं होतं. बरं. नाटक बसवलं. नाटक. म्हणजे आपण त्यात कामही केलं. हो, नाटकात कामच केलं होतं. दिग्दर्शन पण मला वाटतं तुमचं. नाही, दिग्दर्शन माझं नव्हतं. दिग्दर्शन दाजी भाटोडेकरांचं होतं. अरे वा. अरे बापरे, म्हणजे त्यांच्या दिग्दर्शनाखाली तुम्ही त्यांनी काम आमचं केलेलं नाटक होतं. बसवलं. ते आमच्या प्रिन्सिपलचं श्रेय आहे की त्यांना नाटक बसवण्यासाठी आणणं हे. ते बरोबर. आले 2-3दाच, पण त्यांनी ज्या ज्या काही बारीक सारीक टिप्स दिल्या त्यांनी आमचं नाटक बरोबर. तिथे वा. पहिलं आलं. आणि स्वप्न नाटक होतं, तिथे माझी आईची भूमिका होती, त्या हिरोईनच्या आईची, आणि त्याच्यासाठी मला नेहरूंच्या हस्ते पारितोषिक मिळालं. वा. पण ती हा आईची गुण भूमिका आता- पुढेही चालूच आहे. राईट. आणि हा गुण आता त्यांच्या म्हणजे आमच्यात तर उतरलाच आहे. आदिती आणि मी दोघी आम्ही भरपूर नाटक बसवायचो, लिहायचो, करायचो. म्हणजे अजूनही करतोच आम्ही. म्हणजे ती जरी अमेरिकेत वास्तव्यास असली तरी तिथे महाराष्ट्र मंडळामध्ये ती घेते. पण तिचा आम्ही मुलगाही मला वाटतं ऍक्टिव्ह आहे खूप. आहे यश. आणि हो, तो सुद्धा हिंदू हेरिटेज कॅम्प मध्ये तो स्वयंसेवक म्हणून जातो. अरे वा. म्हणजे स्वतःही शिकलाय पण तो इतरांनाही शिकवतो. हो. तर म्हणजे गणेश उत्सवामध्ये आम्ही जसं बाईंचं लिडरशिप होती ती थोडस आमच्याकडे उतरले की आम्ही दोघीच पुढे लीडर. पण एक आठवण आहे इंद्रायणी वाटे मॅडम की तुम्हालाही बाईंनी शिक्षा केलेली आहे हस्तलिखिताची हो, पूर्ण ती झालेली आहे. दिवाळी अभ्यास वही कम्प्लीट केली नाही म्हणून मला वर्गाच्या बाहेर उभं केलं. बाई किती करारी होत्या की माझी मुलगी असली तरी तिलाही नियमात सूट नव्हती. नक्कीच नाही, नव्हती. त्या शिक्षिका तिच्या विचाराला आल्या, बाई तिची अभ्यासवही पूर्ण नाहीये, काय करायचं. म्हटलं काय करायचं म्हणजे तुम्ही बाकीच्या मुलींना काय करता, ते कर. बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय करता. नाही, त्यांना आम्ही वर्गाच्या बाहेर घालवून देतो. म्हटलं द्या घालवून. पण हा मोठा म्हणजे अगदी सगळ्याच ह्याच्यात म्हणजे इव्हन मी शिक्षक म्हणून लागल्यानंतर सुद्धा मला कुठलेही असे ऍडव्हान्टेजेस नव्हते, सवलत नाही. मी खूप बाईंना हे सांगायचे की दरवेळेस ते कशाला नियोजन लिहायचं, ते नको ना, एकदाच लिहू ना आपण आणि त्याचेच वाटल्यास तर फाईल देतो. त्यांचं नाही, तुम्ही तासाला जाताना आधी तुमचं नियोजन एका कागदावर तयारच पाहिजे आणि मगच तुम्ही वर्गात जावं. म्हणजे त्याचा आता फायदा होतो. नक्कीच होतो. अजूनही आपण असं बाईंसमोर काहीही बोलताना किंवा लिहिताना खूप सावध असतो, कारण बाईंचं शुद्ध लेखन हा एक प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय की बाईंच्या समोर आजही काही लिहिताना आम्ही आता जरी काही मासिक संपादित करीत असलो किंवा पुस्तकं संपादित करत असलो तरी अजूनही आमचे हात कापतात की बाई पटकन आपली एखादी चूक काढतात. पण हे सगळं म्हणजे इतक्या करारी हे सगळ्या असल्या तरी त्या खूपच प्रेमळ आहेत. नक्कीच बाई अतिशय प्रेमळ आहेत. तुम्ही त्यांच्या घरी जा, शाळेत जा, कधीही जा, ते अतिशय जागरूक असतात. तुम्ही जेवला आहात का, तुम्ही काय पर्सनल तुम्हाला काही आजार असले तर बाई अतिशय उत्तम औषधं सुचवतात. तो एक गुण आहे बाईंचा की बोलता बोलता बाई सांगतात की पित्ताचा त्रास होत असेल तर गोळी घ्या किंवा तुम्हाला सीतोपलाले चूर्ण घ्या खोकला येत असेल तर मधातनं. हा जो आईचा मायेचा सल्ला आहे तो बाईंच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला मिळतो. आणखीन म्हणजे आम्ही तिघीही मुली जेव्हा म्हणजे थोड्याशा काय म्हणूयात आपण डाऊन स्टेजमध्ये होतो काही काळात, तेव्हा आमच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आमच्या आईने केलेलं आहे. नक्कीच. म्हणजे बाबा तर होतेच, पण म्हणजे आता आम्ही जेव्हा ऐकतो इतर ठिकाणी की नाही आई वडील सांगतात नाही आता तुमचं तुम्ही बघा, लग्न झालं, असं नसतं की मुलींना माहेरचा आधार हा खंबीर असावाच लागतो की तरच त्यांना सासरी कसं प्रतिष्ठेने जगता येतं, वाटता येतं, त्यांची बूज राखतात लोक.
बरोबर. नाहीतर मग काय हिला आई पण नाही विचारत, काही नाही, जाऊ दे कशीही वागवा. अशी आपल्याकडल्या अनेक कुटुंबांमध्ये अशी मधल्या एका काळामध्ये पद्धत होती की मुलगी सासरी आली ना तर तिला काय आई वडिलांचा आधार नसेल तर तिला कसंही मग वागवायचं, कामं करायला लावायची, सगळंच तू कर, अमुक तमुक असं चालायचं, किंवा पाण उतारा करायचा. त्याच्यामुळे तिची प्रतिष्ठा राखायची नाही, ही जी एक हे होता. अजूनही तो ट्रेंड आहे, खूप ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं. पण म्हणजे आमच्या तिघींच्याही मागे आमचे आई वडील खंबीरपणे उभे होते. अजूनही बाई खंबीरपणे माझ्या मागे उभ्या आहेत. लोक विचारतात मग आई तुझ्याचकडे असते का, तेव्हा मी उत्तर देते आई माझ्याकडे नाहीये, मी आईकडे राहते. नक्कीच छानच उत्तर आहे. हो, आणि तसंच आहे, कारण खरंच खरंच तसंच आहे. म्हणजे या इंद्राणी मला आठवतं की तुला आणि मला आपण एकदा एके दिवशी असं बोलत असताना बाईंनी अतिशय सुंदर आम्हाला भरल्या वांग्याची भाजी कशी करायची ते बाईंनी एका ताटामध्ये अत्यंत सुंदर तयारी करून ठेवली होती. अगदी. आणि तेव्हापासून मला वाटतं इंद्राणी आपल्याला ती सवय लागली की भाजी हो. करताना किंवा स्वयंपाक करताना तयारी आधी करून तयारी घ्या. आधी करून ठेवायची. नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये हे ब्रीद आहेच की तुम्ही आधी तयारी केली तर तुमचं काम व्यवस्थित चोख होतं. परफेक्ट ज्याला आपण म्हणतो ते जर काम व्हायला हवं असेल तर तुम्हाला अगोदर तयारी करायला लागते. अगोदर मनात तयारी करायची, मग प्रत्यक्षात करायची आणि मग ती प्रत्यक्षात उतरवायची. हे 3 त्याचे टप्पे असतात. बाई म्हणजे पाककलेला सुद्धा कमी समजत नाही. बाईंना अत्यंत कौतुक आहे. मला लहानपणची गोष्ट थोडीशी इथे शेअर करावीशी वाटते की आमच्याकडे म्हणजे खूप पैसे होते असा भाग नव्हता. तर तेव्हा घरी म्हणजे सगळ्यांच्याच घरी मध्यमवर्गीयांच्या आपल्या घरामध्ये लोणची पापड हे सुट्टीमध्ये मे महिन्याच्या सुट्टीत करण्याची कामं असायची. आणि तेव्हा आम्हाला ठरवून दिलेलं असायचं की एवढे पापड लाटले की 1 लाटी मिळेल. इतके ते म्हणजे शिस्तीने व्यवस्थित ते सगळे आमचे पापड आणि हे हो, आणि सगळे सगळे सारखे झाले पाहिजेत, सगळ्याची जाडी आणि आकार सारखा आला आणि पाहिजे. मग ते चुकलं की परत मोडायचं आणि परत करायचं. करायचं. नाही पण अजूनही बरं का, अजूनही जेव्हा आम्ही बाईंच्या बरोबर जेवतो ना तेव्हा ती बाईंच्या हातची स्पेशल लोणच्याची कोणी मेजवानी असते आपल्याला जेवताना इंद्राणी. नाही, तिचा आणि एक आग्रह कायम असतो तिचा की काही सणवार असले, काही तुम्ही आता सगळीकडे बाहेरनं मिळतं, मी असं थोडंसं काही सवलत घेते की नको मला वेळ नाहीये मग मी बाहेरनं काही मागवेन. पण तिचा आग्रह कायम असतो की काही असलं थोडं तरी तरी आपल्या घरी घरी केलं केलंच पाहिजे. आणि ती स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालते. अजूनही उकडीचे मोदक बाईंच्या हातचे खायचे खूपच सुंदर करतात. मी भाग्यवान आहे. खूपदा मला बाईंच्या हातचं खाण्याचा योग आला आहे. मी माझं भाग्य समजते. दिवाळीचं फराळाचं अगदी. सुद्धा आपल्या घरामध्ये चकली तळल्याचा वास आलाच पाहिजे. आला पाहिजे. हा तिचा एक हे आहे. बाहेर ना आणा तुम्ही, आहे. पण थोडं तरी आपल्या घरात झालं पाहिजे. आणि दुसरं एक मला सांगावंसं वाटेल की अजूनही त्यांनी शिकणं म्हणजे काहीतरी कायम शिकत राहायचं ही त्यांची एक काय म्हणूयात वृत्ती आहे. राईट, वृत्ती आहे की बालभवनचा कोर्स त्यांनी स्वतः केला, मग बालभवन सुरू केलं. म्हणजे अगदी लहान मुलांशी कसं वागावं त्याच्यासाठी म्हणून. त्यानंतर आता जेव्हा कॉम्प्युटर्सचं युग आहे आणि सगळीकडे ऑनलाईन शिक्षण चालू आहे, मला सुद्धा काही येत नाहीये, पण तरी सुद्धा त्या प्रयत्न करतात मला शिकवा आणि मग मी करेन. हो, बाई याच्या बाबतीत असं म्हणता येईल की आम्ही जेव्हा बाईंच्या समोर असतो तेव्हा बाई अतिशय आग्रही असतात की इंद्राणी, प्रतिभा, आम्हाला ते व्हॉट्सअप कसं वापरायचं शिकवा, मला पूर्ण मोबाईल कसा वापरायचा शिकवा. पण बाई तुम्हाला येत नसलं तरी मी एक आवर्जून सांगते की ज्यावेळी तुम्ही गुगल मीटवर तुम्ही दिसता, झूम मीटिंगवर तुम्ही दिसता, तेव्हा शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात जे हसू येतं ते खूप मोलाचं आहे की बाई नुसत्या दिसल्या आम्हाला. त्यामुळे तुम्हाला ते यायची मला वाटतं काही गरज नाही. तुमचं असणंच खूप महत्वाचं आहे आम्हाला तिथे दिसणं. आणि आणखीन एक दुसरी बाजू त्यांची म्हणजे मी असं त्यांना नेहमी म्हणायचे की बाई तुम्ही नेहमी कार्यरत होतात, सारखं शाळेचे विचार डोक्यात, पण तुम्ही काही असे वेगळे छंद लावून नाही घेतले कुठलेच. असं मी मग वेळ कसा घालवायचा किंवा असा प्रश्न त्यांना कधी पडत नाही आता सुद्धा की माझा वेळ कसा घालवायचा. म्हणजे आता मला असा प्रश्न पडतो की जर का मी रिटायर्ड झाले
कोणी शिक्षक जनरल जे रिटायर्ड होतात त्यांना हा प्रश्न आहे समोर की माझा वेळ कसा घालवायचा, पण हा यांना कधीच पडलेला नाहीये. आणि त्यांनी खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टींमध्ये त्यांनी आता रस घेता आहेत. मला वाटतं भगवद्गीतामध्ये वाचून काढली, त्याच्यानंतर आध्यात्मिक थोडंसं काही त्या अध्यात्माकडे पूर्ण नाही, तो त्यांचा पिंडच नाहीये, पण थोडंसं त्यांनी त्याचं वाचन करायला सुरुवात केलेली आहे असं म्हणूयात आपण. तुम्ही सांगाल बाई हवीशी? वाचन करायला सुरुवात केली होती मी, पण ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, मला ती समजली नाही. मग त्याचं सार्थ काय आहे ते सगळं शोधून ते वाचलं. कारण नुसतं वाचून समजलं नाही तर मग समाधान होत नाही. आपल्याला समजलं तर पाहिजे, तर त्या वाचनाला अर्थ आहे. भगवद्गीता सार्थ आहे, ती श्लोक वाचायचा, त्याचा अर्थ वाचायचा, अन्वय वाचायचा, अर्थ वाचायचा आणि मग पुढे जायचं. अशा प्रकारे सध्या चालू आहे काम. पण अध्यात्म हा माझा विषय नाही की देवासमोर नाक धरून मी 4 तास बसेन किंवा काहीतरी हे करीन, असं मला नाही. बाई असं अगदी बरोबर बोलतायत की बाई अजिबातच अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. परंतु एक मी विशेषत्वाने सांगते की मी जेव्हा जेव्हा बाईंच्या देवघराकडे बघते किंवा बाई अतिशय सुंदर पूजा करतात आणि बाई अत्यंत उत्तम हार स्वतः या वयात बनवून देवाला, ही त्यांची सगळ्यांकडनं बनवून घेण्याची पण कला त्यांच्याकडे आहे. म्हणजे मी शिकलीये त्यांच्याकडनं हार बनवायला आणि अत्यंत प्रसन्न देवघर असतं बाईंचं. किंवा आमच्याकडे अगदी छोटीशी गोष्ट आहे, फ्लॉवर पॉट, खूप फुलं येतात तर आम्ही नुसतंच ठेवतो फुलं, पण बाईंनी कधीच फुल तसं ठेवलं नाही. कायम त्यांचे फ्लॉवर पॉट तयार असतात लावून वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये ठेवायची फुलं. हा त्यांचा शिरस्ता आहे. आणि ह्याच्यातही असं नाही बरं का की फक्त गुलाबच आवडतो, बाईंना सर्व प्रकारची फुलं माझ्यामध्ये आवडतात. कारण मी पाहते सदाफुलीपासून सगळी जास्वंद ही नेहमी येणारी फुलं आहेत आपल्याकडे. ती नीट व्यवस्थित जर लावली एखाद्या याच्यात तर ती खूप छान दिसतात. अजून एक आठवण अशी आहे इंद्रायणी की आता लॉकडाऊनच्या काळामध्ये, आता बाईंचं वय निश्चितच खूप जास्त आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं जग थांबलं होतं, पण बाई थांबल्या नव्हत्या. याचं कारण असं आहे की शेजारच्या बिल्डिंग मधल्या बांधकाम मजुरांच्या मुलांना बाई अट्टाहासाने 4 ते 6 शिकवत होत्या. याचं साक्षीदार आम्ही आहोत. आणि आज 6 महिन्यामध्ये ती मुलं अतिशय छान, आश्चर्य वाटेल असं इंग्लिश बोलायला लागली. संस्कृतचे श्लोक म्हणतात. हे त्यांचं फलितास बघून मी आणि इंद्रायणी खरंच आश्चर्यचकित होतो की सुरुवातीला आमचा विरोध होता त्यांच्या प्रकल्पाला की बाई असं वाटायचं की इतका सगळा कोरोना आहे आणि मग कशाला घरात बोलवून त्या मुलांना तुम्ही बसवताय समोर. पण आज नाही आम्हाला असं वाटत. ज्यावेळी ते मुलं इतकी छान इंग्लिश आणि संस्कृत श्लोक म्हणतात, इंग्लिश बोलतात, त्यावेळी ऊर भरून येतो. आणि निश्चित मला पण ही प्रेरणा मिळाली आहे की सतत शिकवत राहावं, आपण शिकत राहावं. हे दोन्ही मी मला वाटतं बाईंचं काय मत आहे ते आपण घेऊयात आणि ह्या भागामध्ये आपण थांबूयात की सतत शिकवत राहावं. बाईंचं काय जे आपण, मी समर्थ रामदासांची चेली आहे. त्यांचे जे काही वचन आहेत ती मला खूप आवडतात. म्हणजे आणि अंमलात आणायला पण आवडतात की जे जे आपण असे ठावे ते ते दुसरे असे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं जे रामदास म्हणतात ते मला खूप आवडतं. जे आपल्याला येत आहे ते दुसऱ्याला द्यायला काय हरकत आहे, तेवढंच शिकवावं. आपल्याला जे येत नाही ते शिकवायला जाऊ नये, पण जे आपल्याला येत आहे ते नक्की शिकवावं आणि जे आपल्याला माहित आहे ते दुसऱ्याला द्यावं. ज्ञान हे दिल्याने वाढतं, नक्कीच कमी होत नाही. त्याच्याकरता संस्कृत सुभाषित खूप आहे. एक चांगलं सुभाषित आहे, न चोरहार्यम न च राज्यहार्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. विद्या हे असं धन आहे की हे सगळ्यात मोठं असं धन आहे आपल्याजवळ की जे दिल्याने वाढत असतं, कमी होत नाही.
ते कोणी चोरून नेत नाही. न चोर हार्यम. बरोबर. न राजा सुद्धा कोणी नगरसेवक आला, अमुक आलं, तुमची पदवी काढून घेतली असं कधी होत नाही. बरोबर. न चोर हार्यम न च राज हार्यम. कोणी काढून घेत नाही तुमच्याकडनं ते. उलट दिल्याने ते वाढतं. हे सगळ्यात मोठं धन आहे. ज्याच्याकडे विद्या आहे त्याच्याकडे हे सगळ्यात मोठं धन आहे की त्यांनी दोन्ही हाताने दुसऱ्यांना ते द्यावं. दान दिल्याने वाढत असतं, कमी होत नाही. नक्कीच इंद्रायणी, आपण असं दोघी आता इथं म्हणू शकतो की ही बाईंची परंपरा आपण निश्चित खरंच चालू ठेवूया. होय. आणि शतक महोत्सवी जी संस्थेची वाटचाल आहे ती पूर्णतः बाईंच्या तत्वांना अनुसरूनच आपण इथून पुढे वाटचाल करूयात. त्याच्यासाठी बाईंचा आशीर्वाद, बाई आम्ही दोघी तुम्हाला मागतो किंवा आमची इथून पुढची जी टीम आहे त्यांना तुमचा आशीर्वाद राहणारच आहे. आणि नक्कीच तुम्ही हे काम आणि, अतिशय म्हणजे बाईंचं एक वाक्य जे आहे की न घेतले सावरकरांचं की न की न घेतले घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने. आम्ही आंधळेपणाने काही शिक्षकी पेशा किंवा हे विद्यादानाचं कार्य स्वीकारलेलं नाहीये. नक्कीच ही संस्था चालवणं, ती मोठी करणं, हे व्रत सुद्धा आम्ही अंधतेने घेतलेलं नाही. नक्कीच तुम्ही आणि- ते अतिशय चांगल्या रीतीने कराल, पुढे चालवाल आणि विद्यार्थी घडवाल. घडवणं हे आपलं काम आहे. की मातीचे गोळे असतात, सगळेच काही सारखे नसतात, सगळे काही हुशार नसतात. विद्यार्थ्याला तरी कोण शिकवणार? तो नसतोच. त्याच्या अंगात जे काही गुण असतात त्याला आपण हो, याच्यामध्ये बाईचं असं एक होतं बरं का की बाई विचारायच्या नापास कोण झालं, शिक्षक की मुलं? हे मला बाईंचं वाक्य अजूनही आठवतंय. तर पुगवैद्यांचं वाक्य आहे. वैद्यांचं वाक्य होतं मला वाटतं. आणि बाईंनी ते आम्हाला खूप छान सांगितलं होतं की वैद्य सरांनी नापासांची शाळा ही त्यावेळेचा एक अभिनव प्रकल्प काढला होता. आणि वैद्य सर बाईंचे व्याही आणि त्यांच्याकडनं खूप मला शिकायला मिळालं या शिक्षण क्षेत्रामध्ये. मला असं वाटतं की जे आता आपण ह्या भागामध्ये बाईंचं व्यक्तिमत्व कसं होतं ते सगळ्यांना आपण उलगडून दाखवलेलं आहे. आणि खरोखर त्यांचं एक आदर्श आपल्या समोर राहावा. म्हणजे मी एक मुलगी त्यांची आहे म्हणून मी हे म्हणत नाही. मी दरवेळेस हेच म्हणते की माझी आई माझा आयडॉल आहे. की असं बाहेरचं कोणीतरी दुसरं माझं कोणीतरी एक म्हणतो आपण की ज्याच्याकडे आपण बघून आपली वाटचाल करत असतो, तर ती माझ्या जवळच आहे. मूर्तिमंत हे उदाहरण आहे. त्यांच्याकडे बघून मी वाटचाल करते. नाही, नक्कीच इतरांना सुद्धा त्याचा होतोय. या वटवृक्षाचा हा आधारवड आहे. आधारवड आहे. आणि त्या सावलीत आपण सगळे आहोत, हेही भाग्य आहे बरोबर. मोरयाचं. आणि अगदी. अशीच ही मोरया शिक्षण संस्था दिवसेंदिवस शतक महोत्सवाकडे दिमागदार वाटचाल करणार ही आज निश्चितच आमच्या दोघींची इच्छा मी इथे छान. प्रगट करून दाखवते. याच्यावरती मी एकच सांगते की वटवृक्षाच्या सावलीत राहू नका, तुम्ही उन्हात राहा आणि That's- स्वतः दुसऱ्यांना सावली द्या. That's motivate for you. येस. आणि या नोटवरच आपण थांबूया. थांबूयात. हेच वेगळे विचार बाईंचे तुमच्या लक्षात आले असतील. धन्यवाद. नमस्कार.